भिवंडीत हॉटेल मालकाने केलेल्या मारहाण विरोधात बजरंग दलाची निदर्शने, वाहतुकीचा खोळंबा। भिवंडीतील नागाव येथे हॉटेल मालकाने वेटर यांच्या मदतीने महिला व तिच्या मदतीसाठी आलेल्या दोघा जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून या विरोधात शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून हॉटेल मालक रौफ शेख व हॉटेलमधील 5 वेटर यांना अटक केल्यानंतर बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली शहरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात भाजपा आमदार महेश चौगुले, भाजपा शहराध्यक्ष हर्षल पाटील, संतोष शेट्टी, मनसे शहराध्यक्ष मनोज गुळवी, आरएसएसचे राजेश कुंटे यांच्यासह अनेक साधू महंत, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजपा, मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। स्वर्गीय आनंद दिघे चौक येथून सुरू झालेला हा आक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी, निदर्शने करत दाखल झाला। पाकिस्तान व बांगलादेश मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर अगदी दणाणून सोडला होता। उरण येथील यशस्वी शिंदे व धारावी येथील अरविंद वैश्य यांच्या हत्यासह भिवंडीतील हॉटेल मालकाने केलेल्या मारहाणीत विकास यादव गंभीर जखमी झालाय। या जिहादी हल्ला असून याचा निषेध सर्वांनी करत असल्याचा निर्धार व्यक्त करत आरोपी विरोधात कठोर कारवाई शासनाने करण्याची मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनामुळे धामणकर नाका ते वंजारपट्टी नाका या मुख्य रस्त्यावरील वाहतूक तब्बल 2 तास विस्कळीत होऊन ठप्प झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रीती यादव, भिवंडी। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा। Rani